निमित्ताने आपण आज एकत्र या ठिकाणी जमलेलो आहोत। प्रथम या कार्यक्रमाचं संकल्पना या विषयावर मी या ठिकाणी ज्या माझ्या माहितीनुसार जी माहिती माझ्याकडे प्राप्त आहे त्या माहितीच्या आधारावर मी या ठिकाणी माझा विषय या ठिकाणी ठेवत आहे। विभाजन विभीषिका स्मृती दिन, हर घर तिरंगा आणि रॅली आणि अनेक सैनिकांचे माजी सैनिकांचे सत्कार घरी जाऊन आपल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बूथवर करायचे, घरोघरी झेंडा लावायचा आहे। आज आणि उद्या जो तिरंगा आपण आपल्या घरी लावणार त्याचे फोटो अपलोड करायचे आहेत। प्रत्येक कार्यक्रमाचा अपलोडचं या ठिकाणी लिंक दिलेली आहे त्या किंवा आपल्या सरळ ॲपला अनेक असे आपले ॲप आहेत त्याला त्या ठिकाणी अपलोड करायचे। जरी आज बसून जरी आपण ध्वज त्या ठिकाणी लावला, तिरंगा लावला घरी, तरी तो 6 वाजता काळजीपूर्वक उतरवायचा आहे उद्या आणि आज पण आपण लावला त्याप्रमाणे आजच्या दिवशी आपण ठेवू शकतो, पण उद्याच्या दिवशी काळजीपूर्वक आपल्या तिरंगाचा, भारताच्या तिरंगाच्या ध्वजाचा आपण कुठेही अपमान होणार नाही असं बघितलं पाहिजे। कारण झेंडा लावल्यानंतर पण काही वेळेला आपण घरी नसतो, बाहेर कुठेतरी ते झेंड्याचं लावलेला झेंडा कुठेतरी पडण्याचं एखाद्याने फोटो वगैरे कोणतेही काढले नाही पाहिजे। त्या दृष्टीने सगळ्या गोष्टीचा विचाराने पूर्णपणे या विषयावर तिरंगा लावताना, ध्वज लावताना आपण काळजी घ्यायची आहे। तो 6 वाजता उद्याच्या दिवसाला परत आपण उतरवायचा आहे काळजीपूर्वक। आणि या प्रकारचा हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी प्रदेश, त्याचप्रमाणे जिल्हा आणि आपल्या तालुक्याला या ठिकाणी दिलेला आहे। या कार्यक्रमात 4 प्रामुख्याने कार्यक्रमामधला विभाजन विभीषिका स्मृती दिन हा साजरा करण्याचा 14 ऑगस्टला आपल्याला कार्यक्रम आलेला आहे। आणि यामध्ये या कार्यक्रमामध्ये आपण अखंड भारत दिन साजरा करतो। अखंड भारत दिन म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाला 15 ऑगस्टला आणि त्या आदल्या दिवशी 14 ऑगस्टला ज्या अखंड हिंदुस्थानाची, अखंड भारताची फाळणी झाली आणि त्या फाळणीमध्ये पाकिस्तान जिनांच्या मागणीनुसार मागितला गेला आणि त्यामुळे 14 ऑगस्टला इंग्रजांनी जेव्हा 15 ऑगस्टला आपला स्वातंत्र्य दिनाचा हे ठरवला, त्यानंतर 14 ऑगस्टला पाकिस्तानला स्वातंत्र्य त्या ठिकाणी देण्याचा इंग्रजांनी निर्णय केला। आणि हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये असायचा आहे, असतो, परंतु संघ माध्यमातून हा कार्यक्रम वारंवार खंडित भारत दिन 14 ऑगस्टला आपण पाकिस्तान दिन, स्वातंत्र्य दिन साजरा न करता खंडित भारत, जसा अखंड भारत होता तो खंडित झाल्यावर आपण असंच भारतीय जनता पार्टी, राष्ट्रप्रेमी, आपला हिंदुस्थान आपण सर्व मानतो का हा अखंड भारत आहे, हा अखंड भारत होणार आणि राहणार। त्याकरता हा खंडित भारत दिन जरी झालेला असला तरी आपण त्या दिवशी 14 ऑगस्टला अखंड भारत दिन मानतो। आणि अखंड भारत दिनाच्या दिवशी आपली राष्ट्रीय संघाच्या वतीने अनेक वर्ष आम्ही 14 ऑगस्टला टेंब्यानी मशाल लावून मशाल यात्रा काढायची। अनेक वर्षाचा उपक्रम संघाच्या माध्यमातून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून हा राबवला जायचा। रात्री 9 वाजता प्रत्येक शहरात अखंड भारत दिन साजरा आपण 15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी 14 ऑगस्टला करायचं। याचं कारण जो भारताचा स्वातंत्र्य 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा मिळाला, त्याच्या अगोदरचा 1946 पासून भारताच्या स्वातंत्र्याचे वेध चालू झाले।
अखंड हिंदुस्थान निर्माण करण्याकरता सर्वांची इच्छा होती। काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीतले असणारे सेनापती सर्वांनी एकत्र भारत, एकत्र हिंदुस्थान स्थापन करण्याकडे इंग्रजांकडे मागितला। परंतु असा काय डाव 46च्या दरम्यान सुरुवात करण्यात आला का मुस्लिम लिंग असलेले जिना यांचा स्वातंत्र्य काळात एक सर्व काँग्रेसच्या स्वातंत्र्य दिनाच्या सैनिकांमध्ये एक सैनिक असलेले जिना आणि त्यांच्याबरोबर असलेले अनेक मुस्लिम लिंग जे अखंड हिंदुस्थानामध्ये म्हणजे भारत असेल, आत्ताचा असणारा पाकिस्तान असेल, पंजाब असेल, लाहोर असेल, कराची असेल, पश्चिम बंगाल असेल, या सर्व भागात, काश्मीर असेल, या सर्व भागात मुस्लिम लिंग यांनी एक उठाव तयार केला 46 साली आणि अखंड भारत दिन जो आपण साजरा करण्याचा जो आपला स्वप्न होता, अखंड भारत राहावा, हा काँग्रेस जे आत्ताचे स्वातंत्र्याच्या काळातली काँग्रेस होती त्या काँग्रेसच्या आणि सेनापतींच्या सगळ्या स्वप्नांचा भंग केला। त्यांनी अनेक असे इंग्रजांना दाखवण्याकरिता अनेक असे अशा राज्यांना जिथे मुस्लिम संख्या जास्ती आहे त्या ठिकाणी मुस्लिम लिंगांना भडकवून तो राष्ट्र पाकिस्तान निर्माण नव्याने करण्यात यावा आणि त्यामुळे पश्चिम बंगाल, काश्मीर, श्रीनगर, तुमच्या पंजाब, लाहोर, कराची या सर्व भागांमध्ये असे दंगे चालू केले की त्या दंग्यांनी पूर्ण हिंदुस्थान खळून उठला। खऱ्या अर्थाने काँग्रेसचे सेनापती होते, सर्वच असतील, महात्मा गांधी असतील, अनेक असे स्वातंत्र्यवीर होते, यांच्या एकत्र अनेक वेळाल्या चर्चेनुसार अनेक वेळा इंग्रजांकडे मांडण्यात आला का आम्ही देश एकत्र, आम्ही काँग्रेसनी स्वातंत्र्य घेतलेला आहे आणि हा देश एक राहिला पाहिजे। आपण आता नुकताच मे महिन्यामध्ये आपल्या विरोधी पाकिस्ताननी आपल्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्याच्या अनुषंगाने आज जी आपण यात्रा काढली त्या यात्रेला अतिशय महत्त्व आहे की आपल्या सैन्यांनी जो अतिशय प्रखरपणे त्यांच्याशी लढा देऊन ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी केलं, त्यांना मनोबल आणि पाठबळ वाढवण्यासाठी आपण ही यात्रा काढली। त्यानंतर विभाषिका याबद्दल महेश ताते असेल, पावडेसाहेब असतील, या सर्व सन्मान्य व्यासपीठांनी आपल्याला सांगितलेलंच आहे, त्याबद्दल मी परत त्याच्याबद्दल काही आपल्याशी हितगुज करणार नाही। परंतु मित्रांनो, तुम्हाला मी एक अतिशय नम्रपणे विनंती करतो की येणारा काळ हा आपला पुढचा निवडणुकीचा काळ आहे। आपण त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण सर्व इथे जमलेल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी त्या दृष्टीने सुद्धा पक्षातून येणारे कार्यक्रम असतील ते तेवढ्या ताकदीनेच आणि जबाबदारीने पार पाडावे असं मी तुम्हाला विनंती करतो। आता आपल्याला प्रत्येक बूथवर झेंडे लावायचे होते, काही प्रमाणात लागलेले आहेत, काही प्रमाणात नाही लागलेले आहेत। आपल्यावर सन्मान्य व्यासपीठाने खंत व्यक्त केली आणि आपल्याला सूचना सुद्धा केलेली आहे की ज्यांचे लागलेले नसतील त्यांनी झेंडे लावा। परत एकदा तुम्हाला विनंती करतो, नसेल तर आपण काहीतरी कुठून तरी मिळवण्याचा प्रयत्न करा, आपण उपलब्ध करून देऊ, पण झेंडे हे लागलेच पाहिजे आणि झेंड्याचा कुठेही अपमान होणार नाही, अवमान होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे। त्याचबरोबर आपल्याला मंडळ अध्यक्षांच्या माध्यमातून एक पुस्तिका आलेली आहे, त्या पुस्तिकेचं वाटप प्रत्येक बूथवर झालं पाहिजे, जेणेकरून आपल्या सरकारने सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांनी ज्या ज्या योजना आपल्या महिला भगिनींसाठी दिलेल्या आहेत त्या महिलांच्या योजना आपल्यापर्यंत सीमित न ठेवता प्रत्येक बूथच्या शेवटच्या महिलेपर्यंत त्या गेल्या पाहिजे, त्याचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असंच मी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय विभाषिका हा दिन त्या निमित्ताने आपण तिरंगा रॅली आयोजित केली होती, तर त्या तिरंगा रॅलीला सर्व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे आणि आज तिरंगा रॅली ही उत्साहात संपन्न झालेली आहे। या तिरंगा रॅलीला व विभाषिकेच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पालघर जिल्ह्याचे सरचिटणीस
आपला भारत स्वतंत्र झाला. परंतु 14 ऑगस्ट हा महत्त्व का, तर ह्या दिवसापर्यंत आपण पारतंत्र्यात होतो आणि त्या दिवशीच अगदी 14 ऑगस्ट 1947ला देशाची फाळणी झाली. त्यामध्ये भारत पाकिस्तान 2 देश झाले. यामध्ये अनेक मान्यवरांनी, अनेक सैनिकांनी, अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले, काही विस्थापित झाले. त्या निमित्ताने हा 14 ऑगस्ट हा कार्यक्रम. पुतळे साहेबांनी सांगितलं, मी परत एकदा सांगतो, उद्याचा दिवस आपल्यासाठी आहे. हर घर तिरंगा हा मोदीजींनी 2014 पासून कार्यक्रम आपल्याला सांगितलेला आहे. तो कार्यक्रम दरवर्षी आपण करतोय. कुणाला झेंडे नसतील तर ते आपल्या ज्या ज्या ठिकाणी आपल्या बॉडी आहेत सरपंच, त्या सरपंचाने यांची दखल, या कार्यक्रमाची दखल घ्यावी आणि ग्रामसेवकांना किती झेंडे लागतील त्यांना सांगावं. नसतील ऐकत तर आम्हाला आमच्याशी संपर्क करा, आम्ही त्यांना सांगतो. पण प्रत्येक घरावर आपला तिरंगा लागलाच पाहिजे.